लास्ट टाइम कुठला आपण एक बघितला होता, तर त्यानंतर आपण सिम्प्लिफाय टॅन इनवर्स ऑफ ए बी कॉस एक्स मायनस बी साइन एक्स डिवायडेड बाय बी कॉस एक्स प्लस ए साइन एक्स इफ ए अपॉन बी टॅन एक्स ग्रेटर दॅन -1 हा प्रॉब्लेम आपण आता बघणार आहोत. ओके, मग काय केलं बघा, ए कॉस एक्स बी साइन एक्स बी कॉस एक्स ए साइन एक्स या सगळ्याला बी कॉस एक्स ने डिवाइड केलंय. या सगळ्याला हे बघा, इथं बी कॉस एक्स दिसतोय का सगळ्यांचा, इथं इथं बी कॉस एक्स आहे, इथं बी कॉस एक्स आहे, खाली पण बघा तुम्ही, इथं बी कॉस एक्स आहे, इथं देखील बी कॉस एक्स आहे. तर बी कॉस एक्स ने डिवाइड केलंय. तर बी कॉस एक्स ने डिवाइड केल्यामुळे काय झालं, बी कॉस एक्स ने डिवाइड केलं काय होतंय बघा, बी कॉस एक्स ने डिवाइड केलं, इथे कॉस एक्स कॅन्सल, इथे बी कॅन्सल, इथे बी कॉस एक्स सगळ्याच कॅन्सल आहे. इथं पहिल्यांदा बी कॅन्सल झाला, नंतर कॉस कॅन्सल झाला. ओके, आणि इथं कॅन्सल तर काहीच होत नाही. इथं कॉस आणि कॉस कॅन्सल झाल्यामुळे ए अपॉन बी राहिलाय बघा, फक्त राहिला काय, ए अपॉन बी राहिलाय. बरोबर, ए अपॉन बी. इथं बी बी कॅन्सल झाला, साइन अपॉन कॉस राहिलाय, साइन अपॉन कॉस काय आलाय, टॅन. दिसतोय का टॅन, टॅन दिसला. इथे तर बी पण कॅन्सल झालाय, कॉस पण कॅन्सल झालाय, 1 आलाय इथं, याच्या जागी इथं 1 आलाय. आणि इथे इथे तर काहीच कॅन्सल होणार नाही, ए अपॉन बी आहे तसा आहे, ए अपॉन बी आहे तसा आहे. साइन अपॉन कॉस टॅन, साइन अपॉन कॉस काय झालं, टॅन. मग नवीन इक्वेशन आलंय या फॉर्म मध्ये बघा. नवीन इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये आलंय बघा, डायरेक्ट तुम्हाला बाण दाखवतो इथं, हे बघा, टॅन इनवर्सच्या जागी टॅन इनवर्स आहे. ए अपॉन बी मायनस टॅन एक्स म्हणजे एक्स मायनस वाय, हा ए अपॉन बी झाला एक्स, हा एक्स झाला. आणि हा टॅन एक्स काय झालाय, वाय. टॅन एक्स काय झालाय, वाय. कळालं का, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स इंटू वाय. दिसलं का इथं, एक्स म्हणजे काय, ए अपॉन बी आहे, वाय म्हणजे टॅन एक्स आहे, वाय म्हणजे काय आहे, टॅन एक्स आहे, एक्स म्हणजे ए अपॉन बी आहे. मग याचा फॉर्म्युला काय आहे, हा इथं दिलेलाच आहे फॉर्म्युला तुम्हाला, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स म्हणजे टॅन इनवर्स ए अपॉन बी, टॅन इनवर्स एक्स म्हणजे टॅन इनवर्स ए अपॉन बी, मायनस टॅन इनवर्स वाय म्हणजे वाय काय आहे आपला, हा वाय काय आहे, टॅन एक्स आहे, वाय काय आहे, टॅन एक्स आहे, टॅन इनवर्स टॅन एक्स. कळालं का बघा इथं. मग आता इथे इथे काय केलंय बघा, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, राहिला फक्त एक्स, राहिला काय, फक्त एक्स राहिला. काय काय केलं कळालं, बी कॉस एक्सनी या चौघांना डिवाइड केलं, बी कॉस एक्सनी या चौघांना इथं डिवाइड केलं, तुम्हाला दिसेलच इथं, समोर तुम्हाला दिसेलच, बी कॉस एक्स बी कॉस एक्स बी कॉस एक्स आणि बी कॉस एक्स, याच्याने या चारही फंक्शननं डिवाइड केलं. त्यानंतर कॅन्सल होणारे कॅन्सल केले, कॅन्सल होणारे टर्म कॅन्सल केले, इथं काहीच कॅन्सल होत नाही, राहिला ए अपॉन बी मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस ए अपॉन बी टॅन एक्स. टॅन इनवर्स आहे तसा बाहेर आहे, आणि हा जो नवीन फॉर्म्युला आलेला आहे तो कशासारखा आहे, याच्यासारखा आहे. वापरून वापरून खराब होतोय. एकच मिनिट द्या मला. टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस टॅन एक्स डिवायडेड बाय 1 प्लस ए अपॉन बी टॅन एक्स, हा या फॉर्म्युल्यासारखा आलेला आहे. इथं एक्स आहे ए अपॉन बी, वाय आहे टॅन एक्स, वाय आहे टॅन एक्स. मग फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं
टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस टॅन इनवर्स टॅन एक्स. टॅन इनवर्स टॅन एक्स. इथे टॅन इनवर्स आणि टॅन कॅन्सल केलं, राहिला फक्त एक्स. राहिला काय एक्स. इथे सिम्प्लिफाय करायला सांगितलं होतं, शो दॅट वगैरे काही करायला सांगितलेलं नव्हतं. ओके, आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. तर काय आलं, टॅन इनवर्स ए अपॉन बी मायनस एक्स. आता बघूयात पुढचा प्रॉब्लेम. हा महत्वाचा आहे जरा. हा प्रॉब्लेम इकडे आता महत्वाचा आहे बघा. काय काय आधी पहिल्यांदा नीट प्रॉब्लेम बघा. शो दॅट काय करायला सांगितलंय, 9 पाय डिवायडेड बाय 8 मायनस 9 अपॉन 4 साइन इनवर्स 1 अपॉन 3 इज इक्वल टू 9 अपॉन 4 साइन इनवर्स 2√2 डिवायडेड बाय 3. हा आपला दिलेला प्रॉब्लेम आहे. तर त्याआधी हा प्रॉब्लेम LHS घेऊन इज इक्वल टू RHS किंवा RHS घेऊन इज इक्वल टू LHS दाखवण्याच्या आधी हा पूर्ण इक्वेशन जो आहे, हा पूर्णच इक्वेशन थोडा सिम्प्लिफाय केलाय. थोडं काय केलंय, सिम्प्लिफाय केलेलं आहे. कसं सिम्प्लिफाय केलंय बघा. हा आपला दिलेला इक्वेशन आहे. ओके, तर इथं काय केलंय, ही जी प्लसची ही जी मायनसची टर्म जी आहे, मी आता याला सर्कल करतो. मायनसच्या टर्मला चेक करा. ही मायनसची टर्म हे इकडे जाते, इकडे जाणार. मग काय होणार, ते प्लस होणार. ते काय होणार, मग प्लस होणार. बरोबर. मायनस साईन दुसऱ्या साईडला गेल्यावर काय राहिला, प्लस. 9 पाय डिवायडेड बाय 8 आहे तसा आहे. 9 पाय डिवायडेड बाय 8 आहे तसा आहे बघा इथं. हा, आणि हे मायनसचं टर्म दुसऱ्या साईडला गेलं, इथं प्लस दिसतंय का. इथं काय होतं, मायनस 9 अपॉन 4 साइन इनवर्स 1/3. साइन इनवर्स 1/3. हा, हे इथं दुसऱ्या साईडला येऊन इथं स्टार्टला आलं. इथं 9 अपॉन 4 साइन इनवर्स 1/3. इथं प्लसच आहे. हा याचं साइन काय शेवटी प्लसच असणार आहे. ओके, म्हणजे काय, नेहमीची पद्धत आपली, मायनस टाइम दुसऱ्या साईडला गेला प्लस झालं. आता इथं इथं काय केलंय बघा. हे जे आहे साइन इनवर्स 1/3 हा इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलाय. इज इक्वल टू काय कन्सिडर केलाय, एक्स. इज इक्वल टू एक्स. मग आपण काल बघितलं होतं, काल असे 2-3 बघितले होते. साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, साइन एक्स झाला. बघा, साइन एक्स 1/3 आहे तसा आहे. 1/3 काय आहे तसा आहे. मग साइन वरून कॉसची व्हॅल्यू काढली बघा. इथे साइन वरून कॉसची व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर. हा, काय काय केलं कळालं का. पण कुठला साइन इनवर्स घेतलाय ते नीट चेक करा. साइन इनवर्स 1/3 घेतलाय. का घेतला ते आपल्याला कळेल. तुम्ही हा देखील घेऊ शकता, तसा काही नाही. साइन इनवर्स 2/√2 डिवायडेड बाय 3 हा देखील घेऊ शकता. तुम्हाला जर होमवर्क म्हणून पाहिजे असेल तर हा प्रॉब्लेम घ्या. फक्त चेंज काय करा, साइन इनवर्स 2/√2 2√2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू एक्स असं कन्सिडर करा. इथं 1/3 इक्वल टू एक्स कन्सिडर केलाय. तुम्ही 2√2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू एक्स कन्सिडर करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तर आता इथं पुढे काय केलं, साइन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, एक्स झाला. साइन एक्स होणार. साइन एक्स इज इक्वल टू 1/3. साइन वरून कॉसची व्हॅल्यू काढली, कॉस एक्स आला. फॉर्म्युला तोच आपला, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग व्हॅल्यू सबस्टिट्यूट कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे येत आहे ते हे असं येतं. काय येत आहे, 2√2/3. 2√2 डिवायडेड बाय 3. हा, आता काय करायचा, हा जो कॉस एक्स दिसतोय का, हा इकडे याच्याकडे पाठवायचा. 2√2 डिवायडेड बाय 3 इकडे गेला कॉस एक्स समजा. हा, इकडे गेला कॉस, इकडे गेला कॉस इनवर्स होणार. कॉस इनवर्स होणार. आणि हा हा जो एक्स आहे तो आहे तसा इथे राहणार. हा, मग एक्स राहिला आहे तसा. एक्स आहे तसा राहिला. मग इक्वेशन काय येणार, लिहिता येतं का आपण चेक करूया. थोडं तरी लिहायचा प्रयत्न करूयात. एक्स आहे तसा राहिला, कॉस इकडे गेल्यावर कॉस इनवर्स झाला. लिहिता येईल पण वेळ फार वाया जाईल आपला या सगळ्यात. कॉस केला, कॉस इनवर्स झाला. आणि इकडे ऑलरेडी काय होता तो 2√2
डिवायडेड बाय 3. एक्स इक्वल टू कॉस इनवर्स 2√2 डिवायडेड बाय 3. हा लहान मुलांच्या अक्षरात आलेलं आहे, पण आलेलं आहे ते महत्वाचं आहे, आलंय ते. मग एक्सची इथे एक व्हॅल्यू आहे, एक्स इक्वल टू साइन इनवर्स 1/3. एक्सची दुसरी व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स 2√2/3. हा एक्सची दुसरी व्हॅल्यू काय आली, कॉस इनवर्स 2√2/3. ही जी एक्सची व्हॅल्यू जी आहे, ही जी एक्सची व्हॅल्यू दिसतीये, हा आपण कलर दुसरे यूज करू जरा. ही जी एक्सची व्हॅल्यू आहे ती इथं सबस्टिट्यूट केली, हे बघा साइन इनवर्स 1/3 ची व्हॅल्यू आहे एक्स. हा आणि एक्सची व्हॅल्यू दुसरी काय आहे, एक्सची व्हॅल्यू आहे दुसरी ही कॉस इनवर्स. साइन इनवर्सच्या जागी तुम्ही कॉस इनवर्स सबस्टिट्यूट करू शकता, साइन इनवर्सच्या जागी तुम्ही कॉस इनवर्स आरामात सबस्टिट्यूट करू शकता. मग इथं साइन इनवर्स 1/3 च्या जागी कॉस इनवर्स 2√2/3 सबस्टिट्यूट करा. हा तर आता आपण खाली स्क्रोल करून जाऊयात आणि बघूयात तसंच आहे का. हे बघा, एक साइन इनवर्स 1/3 ची व्हॅल्यू कॉस इनवर्स 2√2/3 आहे. ओके, मग हा आपला LHS होता. आता LHS काय होता बघा, नवीन LHS काय होता, नवीन LHS होता 9/3 साइन इनवर्स 1/3 प्लस 9/4 आहे. 9/4 साइन इनवर्स 2√2/3 इज इक्वल टू 9/8 इज इक्वल टू 9/8. आपण जे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हा आपण इक्वेशन रिअरेंज केलंय. इक्वेशन काय केलंय, रिअरेंज करून LHS आणि RHS सोपं करून घेतलंय. इथं जर तुम्ही डायरेक्ट जर करायला गेला असता तर आलं असतं, नाही असं नाही, पण कॉम्प्लिकेटेड झालं असतं. तुम्हाला काय करावं लागलं असतं, साइन इनवर्स मध्येच इथं इथं पण आलं असतं, काही अवघड नाहीये. 9/4 जर तुम्ही कॉमन घेतलात इथं देखील काही अवघड नाहीये. आपण मी वाटलं तर तुम्हाला हँडरायटिंग प्रूफ सेंड करेन, याचं आहे तसं ठेवून. फक्त इथं त्यांनी काय केलंय, ही एक मेथड समजून घ्या. अशी एक मेथड जेवढे जास्त समजून घेता येतील तेवढे चांगले. इक्वेशन रिअरेंज केला, मायनस साईन दुसरीकडे गेलं, प्लस घेतला, मग दोन्हीकडे साइन इनवर्स झाला, त्यातला एक साइन इनवर्स घेतला, साइन इनवर्स 1/3 घेतला, इक्वल टू एक्स म्हणला. त्यावरून आपल्याला साइन एक्सची व्हॅल्यू मिळाली, साइन एक्स वरून कॉस एक्सची व्हॅल्यू मिळाली. ओके, आणि कॉस एक्स वरून एक्सची व्हॅल्यू मिळाली, कॉस एक्स वरून एक्सची व्हॅल्यू मिळाली. तर आता एक्सचे दोन व्हॅल्यू झालेत, एक्सचे दोन व्हॅल्यू झालेत आपले, ही एक आणि ही एक. एक्सचे असे दोन व्हॅल्यू आहेत आणि हे एक्सचे दोन व्हॅल्यू सेम आहेत. एक्सचे दोन व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत. म्हणजे साइन इनवर्स 1/3 इज इक्वल टू कॉस इनवर्स 2√2/3 इज इक्वल टू कॉस इनवर्स 2√2/3. चेक करा, लिहिलंय का तेच. साइन इनवर्स 1/3 इज इक्वल टू कॉस इनवर्स 2√2/3. आता साइन इनवर्स 1/3 ची व्हॅल्यू काय आली आहे, कॉस इनवर्स आली आहे, ती इथं सबस्टिट्यूट करा या जागी. साइन इनवर्स 1/3 ची ही जी व्हॅल्यू आहे कॉस इनवर्स, ती इथं सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केलं, त्यानंतर 9/4 पण कॉमन घ्या. आधी कॉमन घेतलं तरी चालतंय, तसं काही नाही. 9/4 दोघांकडे आहे, तो कॉमन आला इथं, 9/4 कॉमन आलाय. त्यामुळे नवीन इक्वेशन काय आलं, 9/4 कॉमन आल्यानंतर आणि साइन इनवर्सची व्हॅल्यू कॉस इनवर्स सबस्टिट्यूट केल्यानंतर हे असायला बघा, कॉस इनवर्स 2√2/3 प्लस साइन इनवर्स 2√2/3. ही प्रॉपर्टी खाली इथं बॉक्समध्ये दिलेली, अंडरलाईन केलेली, तुमच्या लक्षात आहे का. प्रॉपर्टी कितवी आहे ही, थर्ड प्रॉपर्टी आहे. थर्ड प्रॉपर्टी असेल बहुतेक, जसं माझ्या लक्षात आहे तसं. तर ही काय सांगते, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. कंडिशन काय, एक्स सेम पाहिजे, एक्स म्हणजे इथला ही जी व्हॅल्यू आहे दोघांची, साइन इनवर्स आणि कॉस इनवर्सची, ही व्हॅल्यू सेम पाहिजे. एक्स इथं दोघांची व्हॅल्यू सेम आहे का, इथं बघा दोघांची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्याला इथं अप्लाय करता येते. ही प्रॉपर्टी इथं त्यांनी अप्लाय केलेली आहे. इज इक्वल टू काय आलंय, π/2 इज इक्वल टू काय, π/2. 9/4 ऑलरेडी बाहेर आहे. आणि हे सगळं मिळून काय आलंय, 4 नाही आहे बरं का, 4 चुकून आतमध्ये घुसलंय. हे सगळं मिळून काय आलंय, π/2. 9/4 मल्टिप्लाय बाय π/2, 9/4 मल्टिप्लाय बाय π/2 काय येत आहे बघा, 9π/8.
हाच आपला RHS आहे का? हाच आपला RHS आहे. 9 पाय डिवायडेड बाय 8 बरोबर. तर तुम्हाला टास्क काय आलं तर बघा, नाही तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. 2 मेथड सांगितले तुम्हाला की तुम्ही इथं जेव्हा इक्वेशन सिम्प्लिफाय कराल त्यावेळेस हे एक्स कन्सिडर करा, हे एकदा एक्स कन्सिडर करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा हे प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम आहे तसा ठेवून इथं 9/4 कॉमन घेऊन वगैरे काय करता येतं का चेक करा. ओके. हां, तर आता आपण पुढं जाऊया. आल्यानंतर सांगा, मी ग्रुपवर आपल्या सोल्युशन सेंड करतो. तर या प्रॉब्लेमकडे वळू आपण. थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतोय का प्रॉब्लेम? टॅन इनवर्स आणि 3 मार्काला विचारलंय फक्त. टॅन इनवर्स √1 + x - √1 - x डिवायडेड बाय √1 + x + √1 - x इज इक्वल टू π/4 - 1/2 cos इनवर्स x फॉर एक्सची व्हॅल्यूचं रेंज दिलेली आहे. एक्सच्या व्हॅल्यूची रेंज दिलेली आहे -1/√2 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता x इक्वल टू कॉस थिटा सबस्टिट्यूट करा म्हणलं. x इक्वल टू कॉस थिटा, ठीक आहे. मग थिटाची व्हॅल्यू आली याच्यावरून, कॉस इकडे गेला, कॉस इनवर्स झाला, थिटा इक्वल टू कॉस इनवर्स x. हे माहिती असा जवळ ठेवा, थिटा इक्वल टू कॉस इनवर्स x. कुठल्या स्टेपला यूज होतं काय सांगता येत नाही. मग एक्सची व्हॅल्यू कॉस थिटा सबस्टिट्यूट केली या सगळ्या ठिकाणी. जिथं जिथं एक्स दिसतंय तिथं कॉस थिटा सबस्टिट्यूट केलं. ओके. हां, आता काय काय केलं बघूयात. ऑब्वियस आहे, इथं वर जे आलं होतं 1 + cos θ 1 - cos θ, तुम्हाला 1 + cos θ ची व्हॅल्यू माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे. 1 - cos θ ची फॉर्म्युला माहिती आहे. हा आहे 1 + cos θ चा, हा आहे 1 - cos θ चा, बरोबर का? ही व्हॅल्यू हे तुम्हाला माहिती आहेत फॉर्म्युले सगळे, हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहेत. ते इथं वापरलं 1 + cos θ 1 + cos θ चा 2 cos² θ/2, 1 - cos θ चा 2 sin² θ/2. मग इथं बघा, आता इथं दिलाय नंतर पण आपण पहिल्यांदा केलं तरी चालेल, ते उगाच नंतर गडबड करायला नको. इथे √2 आहे, इथे पण √2 आहे, इथे पण √2 आहे, इथे देखील √2 आहे. ते इथं कॉमन घेतलंय त्यांनी, कॉमन घेतलंय, बाहेर आलेलं आहे. इथं कॅन्सल इथंच करून टाका. हा √2 हा √2 इथून कॉमन येणार, इथून या डिनॉमिनेटर म्हणून हा √2 कॉमन येणार. √2 कॅन्सल आत्ताच करून टाका नोटबुकमध्ये, ठीक आहे. √2 कॅन्सल झालाय असं कन्सिडर करा. आता √2 कॅन्सल झालेलं आहे. ओके. मग राहिला काय, स्क्वेअर रूट ऑफ, एक मिनिट, हां 2 कॅन्सल झालेला आहे. स्क्वेअर रूट ऑफ cos² θ/2, cos² θ/2. आता cos² θ/2 स्क्वेअर रूट ऑफ cos² काय होणार, हा स्क्वेअर जाणार, हा स्क्वेअर रूट पण जाणार, हा स्क्वेअर रूट पण जाणार, इथे देखील स्क्वेअर जाणार, स्क्वेअर रूट जाणार, सगळीकडे तसंच होणार, स्क्वेअर स्क्वेअर रूट सगळीकडे जाणार, बरोबर. राहिला काय, cos θ/2 sin θ/2, cos θ/2 sin θ/2. √2 गेलेलं आहे समोर, जरी दिसत असेल तरी आपण आपला कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी काय केलेलं आहे, √2 कॅन्सल केलेलं आहे. ओके. हां, तर √2 कॅन्सल झालाय. आता इथं आपण परत एकदा कॅन्सल करून टाकू √2. नवीन इक्वेशन, √2 गेलाय, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर पण गेलेलं आहे. नवीन इक्वेशन काय आलाय, cos θ, टॅन इनवर्स आहेच बरं का बाहेर, cos θ/2 मायनस sin θ/2, cos θ/2 मायनस sin θ/2 डिवायडेड बाय cos θ/2 प्लस sin θ/2, cos θ/2 प्लस sin θ/2. आता परत हे 4 इक्वेशन आलेले आहेत, cos sin cos sin. याला काय केलं मी, इथं राऊंड करतोय बघा, cos θ/2 ने या चारही फंक्शनना डिवाइड केलंय. पहिल्यांदा या कॉसला डिवाइड केलेलं दिसलं, नंतर इथं साईनला डिवाइड केलंय, मग इथे या कॉसला परत डिवाइड केलंय, परत इथं साईनला डिवाइड केलंय. कशाने डिवाइड केलं, cos θ/2
वरच्या प्रॉब्लेममध्ये पण आपण बघितला होता एक बी कॉस एक्सनी डिवाइड केला होता, तसंच इथं कॉस थिटा बाय 2 ने डिवाइड केलं. हां बरं, आता डिवाइड केलं तर खरं डिवाइड केल्यानंतर काय काय झालं, इथे कॉस कॉस कॅन्सल, हां इथे देखील कॉस कॉस कॅन्सल. इथं काही कॅन्सल होणार नाही, कारण जे काही कॅन्सल होणार आहे ते ऑलरेडी कॅन्सल झालेलं आहे. राहिला साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस टॅन आहे बघा, साइन अपॉन कॉस टॅन. इथला देखील साइन अपॉन कॉस काय येणार, टॅन येणार. हां मग नवीन इक्वेशन कसं येतंय बघा, हे बघा कॉस कॉस कॅन्सल 1 आला, साइन अपॉन कॉस टॅन, परत कॉस कॉस कॅन्सल 1, साइन अपॉन कॉस टॅन. कळलं? मग आता पुढं अवघड आहे का काही? हा जो आहे, आता बघा परत खाली जाण्याच्या आधी थोडं आपण आपलं सगळंच सोल्युशन सगळंच बघण्यापेक्षा थोडं मनाने सॉल्व्ह व्हायचा प्रयत्न करता येईल का बघायचं. तुम्ही पण नोटबुकमध्ये ट्राय करत राहा, रफमध्ये ट्राय करत राहा. दरवेळेस सेंड करायची काही गरज नाही आहे, छोटे छोटे कॅल्क्युलेशन सेंड करत जाऊ नका. इथे टॅन इनवर्स एक्स मायनस वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स इंटू वाय असं आहे. हां परत थोडं लिहिण्याचा प्रयत्न करतो मी. इथं एक्स इज इक्वल टू 1 आहे, एक्स इज इक्वल टू काय आहे 1 आहे, आणि वाय इज इक्वल टू काय आहे, अंदाज आला असेल सगळ्यांना, टॅन थिटा डिवायडेड बाय 2, टॅन थिटा डिवायडेड बाय 2. हा झाला एक्स, हा झाला वाय. बट एक्स मायनस वाय तर आलेला आहे, डिवायडेड बाय तर आहेच, 1 प्लस पण आहे. एक्स इंटू वाय मधला फक्त वायच दिसतोय, एक्स इंटू वाय मधला वाय दिसतोय, म्हणजे फक्त टॅनच दिसतोय. एक्स दिसतोय का इथे कुठे डिनॉमिनेटर मध्ये प्लस नंतर कुठे एक्स दिसतोय का? हा एक्स आहे पण तो कसा आहे, हिडन आहे, आपण तो दरवेळेस लिहित नाही. टॅनचा कोइफिशियंट किती असतो 1, टॅनचा कोइफिशियंट किती असतो 1. आपण 1 दरवेळेस लिहित बसत नाही. तर जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण अशा 1चा वापर करायचा असतो. आणि या टाईपचं तुम्ही परवा दिवशी का काल झालेला एक्झाम्पल तुमच्या लक्षात असेलच. तर आपण टॅनचा कोइफिशियंट काय घेतलाय 1, तो झाला आपला एक्स, टॅन काय आहे वाय. म्हणजे आपला हा फॉर्म्युला कसा आलाय, टॅन इनवर्स एक्स मायनस वाय डिवायडेड बाय एक्स इंटू वाय, डिवायडेड बाय एक्स इंटू वाय. हा कशाचा फॉर्म्युला आहे, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय. म्हणजेच टॅन इनवर्स 1, टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स टॅन थिटा बाय 2, टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स टॅन थिटा बाय 2 असं हे यायला हवं. बघा इथे थोडं वेगळं सॉल्व्ह केलंय, काही फरक पडत नाही. 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली टॅन बाय बाय 4, तेच येणार आहे शेवटी. आता इथं मी परत एकदा लिहायचा प्रयत्न करतो, जरा थोडा वेळ जाईल. आपण जर असं सॉल्व्ह केलं एक्स इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू टॅन थिटा बाय 2, एक्स इक्वल टू 1 आणि वाय इक्वल टू टॅन थिटा बाय 2, तसं सबस्टिट्यूट केल्यानंतर जर इक्वेशन असं येत आहे टॅन इनवर्स 1 बरोबर का, म्हणजे टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स टॅन, माऊसनी जर लिहायचा प्रयत्न केला की असंच होत आहे. कोणाच्या घरी लॅपटॉप असेल तर मग एकदा असं ट्राय करून बघा, थोडा प्रॉब्लेम येतोय. टॅन थिटा बाय 2. आय होप तुम्हाला अक्षर समजत असतील. टॅन इनवर्स 1 मायनस टॅन इनवर्स थिटा बाय 2 हा असा येईल. टॅन इनवर्स 1 आलाय. टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते, टॅनची व्हॅल्यू 1 केव्हा असते पाय बाय 4 ला.
हा π/4 आलाय का इथं? π/4 आलाय. टॅन थिटा बाय 2, टॅन थिटा बाय टॅन इथं आला, टॅन इनवर्स, टॅन कॅन्सल, थिटा बाय 2 राहिला. बघा इथं थिटा बाय 2 आलाय, इथं π/4 पण आलाय. म्हणजे आपल्याला 1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची काही गरज नाही. टॅन π/4 तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. टॅन इनवर्स 1 म्हणजे π/4, टॅन इनवर्स 1 म्हणजे π/4, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, थिटा बाय 2 राहिला. आता थिटाची व्हॅल्यू आपण जी वर लिहिली होती ती इथं सबस्टिट्यूट करा, कॉस इनवर्स एक्स, कॉस इनवर्स एक्स डिवायडेड बाय 2 येते. फायनल आन्सर काय आलं? π/4 मायनस 1/2 कॉस इनवर्स एक्स, π/4 मायनस 1/2 कॉस इनवर्स एक्स. तोच आपला RHS आहे. आपण खरं तर RHS कडे लक्ष दिलंच नव्हतं. बघूयात RHS तोच आहे का. π/4 मायनस 1/2 कॉस इनवर्स एक्स. ओके, आला आन्सर. PDF सेंड केलेले, चेक करा परत एकदा ते लेक्चर नंतर. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे साइन ऑफ साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, ही एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता साइनची व्हॅल्यू इथं अंदाज आहे बघा. साइनची व्हॅल्यू 1 केव्हा असते? साइनची व्हॅल्यू 1 केव्हा असते? जेव्हा हा थिटा π/2 असेल तेव्हा, हा थिटा π/2 असेल तेव्हा, बरोबर. साइनची व्हॅल्यू 1 केव्हा असते? हा मधला जो मी राऊंड केलेला आहे तो π/2 असेल तेव्हा. हा थिटा आहे, हा या साइनचा अँगल आहे. साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स एक्स, हा थिटा साइनचा आहे. हा थिटा जर इज इक्वल टू π/2 असेल तरच आन्सर 1 असणार आहे. साइनची व्हॅल्यू 1 असणार आहे. म्हणजे हा आता ऑलरेडी आहे इज इक्वल टू 1, म्हणजे हा π/2 आहेच आहे. हा π/2 आहेच आहे. बघा इथे दिलाय की π/2 आलाय की आन्सर. π/2 आहेच आहे. आणि साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2 हा ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे. कॉस इनवर्स एक्स आहेच आहे, कॉस इनवर्स एक्स आहेच आहे, पण साइन इनवर्स एक्सच्या जागी 1/5 आहे. साइन इनवर्स एक्सच्या जागी 1/5 आहे. म्हणजे एक्सच्या जागी काय आलंय? हा आपला एक्स आहे. थांबा मी जरा वेगळ्या कलरमध्ये यूज करतो. इथं या स्टेप पर्यंत आपण आलोय. इथं मी डायरेक्ट आलेला आहे. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील थोडेफार तर हे तुम्हाला कळायला काय अवघड नाहीये. नाहीतर इथं सोल्युशन समोर आहेच आहे तुमच्या. इथं साइन इकडे गेला, साइन इनवर्स झाला, साइन इनवर्स 1, साइन इनवर्स 1 म्हणजे काय π/2 इथपर्यंत आलेलं आहे. आता ही प्रॉपर्टी आणि हे आपलं इक्वेशन चेक करा आणि दोन्हीमध्ये सिमिलॅरिटी कुठे कुठे आहेत? कॉस इनवर्सच्या जागी कॉस इनवर्स आहेच आहे, बरोबर. कॉस इनवर्सच्या जागी कॉस इनवर्स आहेच आहे, π/2च्या जागी π/2 आहेच आहे, साइनच्या जागी साइन इनवर्सच्या जागी साइन इनवर्स आहे. बट एक्सच्या जागी काय आहे? एक्सच्या जागी आहे 1/5. एक्सच्या जागी काय? 1/5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती झाली? 1/5. सिंपल आहे. आपण पुढे जाऊया. यातल्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमकडे जर वेळ देत बसला, लॉकडाऊन संपलं तरी सुद्धा आपलं प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे नाही. If tan inverse of x minus 1 divided by x minus 2 plus tan inverse of x plus 1 divided by x plus 2 is equal to π/4. बर, आता बघा किती कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला समोर दिसत असेलच. थोडं फोटो काढताना थोडं ब्लर आलेलं आहे, तरी पण तुम्हाला एवढं पण अवघड नाही की दिसू नये. हा सगळा LHS घेतलाय बरं का. हा सगळा आहे काय असणार आहे? एक्स. हा सगळा आहे एक्स आणि हा सगळा काय असणार आहे? वाय. हा सगळा काय असणार आहे? वाय. ठीक आहे. इथं एक गोष्ट त्यांनी कन्सिडर केलेली आहे की एक्स मल्टिप्लाय बाय वाय
हा लेस दॅन 1 आहे, हा लेस दॅन 1 आहे असं कन्सिडर करून त्याचा फॉर्म्युला वापरलाय. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय चे दोन फॉर्म्युले तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आणि दोन पैकी कुठला फॉर्म्युला कधी वापरायचा हे कसं ठरवतो आपण, एक्स आणि वायचा मल्टिप्लिकेशन काय येतो त्याच्यावरून. तर यांनी इथं एक्स आणि वायचा मल्टिप्लिकेशन लेस दॅन 1 आहे असं कन्सिडर करून पहिला फॉर्म्युला वापरलाय, टॅन इनवर्स एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस एक्स इंटू वाय. एक्स तुम्हाला दिसतोय समोर, एक्स मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 2, आणि वाय काय आहे, एक्स प्लस 1 डिवायडेड बाय एक्स प्लस 2. म्हणजे बघा इथं ब्रॅकेट करायला पाहिजे होतं त्यांनी, आपण करूया. हा झाला एक्स आणि हा झाला वाय. मग आता आता काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफिकेशन. हा एक्स प्लस 2 एक्स मायनस 1 कडे गेला, एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 कडे आला, क्रॉस मल्टिप्लाय झालं, आणि या डिनॉमिनेटरचा पण क्रॉस मल्टिप्लाय होणार. बर, मग आता हा मी जो सर्कल करतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. सर्कल म्हणजे सर्कल प्रॉपर सर्कल नाही, जो राऊंड करतोय, हे जे डिनॉमिनेटर आहे एक्स मायनस 2 एक्स प्लस 2, हा इथे क्रॉस मल्टिप्लाय होणार 1 कडे, 1 कडे क्रॉस मल्टिप्लाय झाला. मग दोघांचा पण डिनॉमिनेटर सेम झाला, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2, ते कॅन्सल झालेत बघा, ऑलरेडी कॅन्सल केलेलं आहे. एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 ऑलरेडी कॅन्सल केलेलं आहे, ठीक आहे. हे कळालं का तुम्हाला काय केलंय. एक्स इथं बघा, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 आहे, डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 आला. हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर डिनॉमिनेटर सेम आलेला आहे, छेद समान करून घेतलेला आहे, तो काय आहे एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. म्हणजे हा एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 आणि हा एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 कॅन्सल कधी, क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर. हे बघा, एक्स प्लस 2 इकडं एक्स मायनस 1 ला आलाय का, हे बघा एक्स मायनस 1 सोबत एक्स प्लस 2 आहे, आणि हा एक्स मायनस 2 सॉरी एक्स प्लस 2 एक्स मायनस 1 सोबत आहे, आणि एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 सोबत आहे. हा जो एक्स मायनस 2 आहे तो इकडे वर क्रॉस मल्टिप्लाय होऊन एक्स प्लस 1 सोबत आलेला आहे, एक्स मायनस एक्स प्लस 1 एक्स मायनस 2. ओके, आणि त्यानंतर कॅन्सल होण्याच्या आधी एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 इकडे 1 ला मल्टिप्लाय होऊन इथं दिसत का, एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. मग डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत, मग डिनॉमिनेटर काय सेम झालेले आहेत, आणि ते कॅन्सल झालेले आहेत. कॅन्सल झालेले कॅन्सल करा, कॅन्सल न होणारे तसंच ठेवा. मग आता ब्रॅकेट सॉल्व करायचं, एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 एक्स प्लस 1 एक्स प्लस एक्स मायनस 2. मगाशी चुकीचं सांगितलं, एक्स मायनस 1 एक्स प्लस 2 एक्स प्लस 1 एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 एक्स मायनस 2 एक्स मायनस 1 एक्स प्लस 1. हे कॅल्क्युलेशन केलं. आता पुढे सिम्प्लिफिकेशन आहे, बाकी काहीच करू शकत नाही आपण. हा मायनस साईन इथं ब्रॅकेटमध्ये गेला, मायनस साईन ब्रॅकेटमध्ये गेला, मायनस मायनस प्लस 1 झाला, आणि मायनस एक्स स्क्वेअरचा प्लस एक्स स्क्वेअर झाला, सॉरी प्लस एक्स स्क्वेअरचा मायनस एक्स स्क्वेअर झाला, उलट प्लस एक्स स्क्वेअरचा मायनस एक्स स्क्वेअर झालाय. सिम्प्लिफिकेशन दरवेळेस एक्सप्लेन करणं ओरली मुश्किल होत आहे, स्लिप ऑफ टंग होण्याची शक्यता जास्त असते, हे तुम्ही अनुभवलं असेल. आता उच्चार करताना एक एकदा चुकतात, त्यामुळं नुसतं बघण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप ऑब्झर्व करत जावा. एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 ए मायनस बी ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केलं, 2चा स्क्वेअर 4 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिमिलरली एक्स मायनस 1 एक्स प्लस 1चा मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर मायनस 1 1चा स्क्वेअर 1च. ठीक आहे. मग आता हा तर प्लसच आहे, काही प्रश्न येत नाही, मायनस ब्रॅकेटमध्ये गेला, प्लसचा मायनस मायनसचा प्लस झाला, कॅन्सल होणारी टर्म कॅन्सल करून टाका, इथे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होतील, इथे प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल, मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर
2x² -2 -2 -4 -4 + 1 -3 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1 कुठून आलं हे आपण चर्चाच केली नाही अजून. सगळं ब्रॅकेटमधलंच बघत चाललो आपण. इज इक्वल टू π/4 आहे, विसरू नका. RHS इज इक्वल टू π/4 आहे. आपल्याला LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं नाही, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. इज इक्वल टू π/4 आहे. हा टॅन इनवर्स इकडे दुसऱ्या साईडला जातो. दुसऱ्या साईडला जाऊन काय होणार, टॅन π/4 होणार. टॅन इनवर्स दुसऱ्या साईडला गेला, टॅन π/4 झाला. टॅन π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. तीच 1 पुढे 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 कॅरी करत गेलो आपण. आता त्याचा वापर करूया. बघा, इज इक्वल टू 1 आहे. -3 इकडे गेला, डिनॉमिनेटरला होता, इकडे न्यूमरेटरला झाला. 1/-3 दुसऱ्या साईडला गेला, -3 न्यूमरेटरला आला. आता काय साधं सिम्प्लिफिकेशन आहे. -4 दुसऱ्या साईडला गेला, +4 झाला, +4 -3 +1 2 इकडे खाली आला, 1/2 x² इक्वल टू 1/2 आणि x इक्वल टू +-1/√2. प्लस मायनस घेतलाय बघा, कारण इथे प्लस मायनस काय घेतलाय, इथं असं रेंज दिलेली नाही आहे एक्सची. काल आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं होतं बघा, इथे पण नाही दिली. वरच्या प्रॉब्लेम मध्ये बघूया आपण. हा, इथे एक्सची रेंज दिली होती का, तशी खाली दिली आहे का या प्रॉब्लेम मध्ये? इथे एक्सची रेंज कुठेही दिलेली नाहीये. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू प्लस देखील असू शकते, मायनस देखील असू शकते, म्हणून +-1/√2 आला आन्सर एक्सचं. ठीक आहे. हा, नेक्स्ट बघूया आता. 2 tan इनवर्स शो सॉल्व द इक्वेशन म्हणलंय. सॉल्व द इक्वेशनचाच अर्थ एक्सची व्हॅल्यू काढायचा आहे. इथं शो दॅट कुठं म्हणलंय का? नाही. इक्वेशन सॉल्व करायचं ह्याचा अर्थ काय करतो आपण? क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो ह्याचा अर्थ काय असतो? एक्सची व्हॅल्यू काढत असतो, बरोबर. तसंच कुठलंही इक्वेशन सॉल्व करायचं याचा अर्थ त्या इक्वेशन मधले जे अननोन फॅक्टर आहेत त्यांची व्हॅल्यू काढायची. तर इथं एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तुम्हाला. तर बघा काय काय दिलंय. 2 tan इनवर्स cos x इज इक्वल टू tan इनवर्स 2 cosec x. tan इनवर्स 2 cosec x. सिम्प्लिफाय केलंय त्यांनी आधी थोडंफार. 2 मार्काचाच प्रॉब्लेम आहे. काय काय केलं लक्षात आलं का बघा. इथं 2 tan इनवर्स cos x हा फॉर्म्युला यूज केलाय बघा. 2 tan इनवर्स x चा. याचे 3 फॉर्म्युले बघितले होते का? आठवत आहेत का 3 फॉर्म्युले याचे? याचे 3 फॉर्म्युले 2 tan इनवर्स x चे. त्यातला tan इनवर्सचा वापरलाय फॉर्म्युला. tan इनवर्सचा फॉर्म्युला वापरलाय. ओके. tan इनवर्स 2x/1 - x². इथं एक्सच्या जागी cos x आहे. एक्सच्या जागी काय आहे? cos x आहे. म्हणून इथं एक्सच्या जागी cos x घेतलेला आहे. बर, tan इनवर्स आहे ना, मग गेला कुठे tan इनवर्स? आहे इथं tan इनवर्स. इथं tan इनवर्स आपण सध्या लिहूयात. समजा इथं tan इनवर्सच्या जागी मी t इनवर्स असं कन्सिडर करतो. इथला पण आहे t इनवर्स 2 cosec x. tan इनवर्स 2 cosec x होता. आता इथं tan इनवर्स 2 cos x/1 + cos² x झाला. दोन्हीकडचे tan इनवर्स कॅन्सल केले. इथंच का कॅन्सल केलं नाही? इथंच कॅन्सल करा. इथं कॅन्सल होणार नाही. इथे कॅन्सल, कारण 2 tan इनवर्स आहे. असं कॅन्सल होत नाही बरं का. tan इनवर्स कॅन्सल झाला, 2 cos x राहिला. असं कधी होत नाही. करायच्या भानगडीत पण पडू नका. तर इथं तसं काही होत नाही. तर इथंच आपण tan इनवर्स कॅन्सल करूयात लिहिण्यापेक्षा. हा असा मिळाला 2 cos x/1 - cos² x इज इक्वल टू 2 cosec x. 1 - cos² x तुम्हाला माहिती आहे, sin² x आहेच. cosec x 1/sin x. cosec x म्हणजे काय असतो? 1/sin x. ओके. एक साइन कॅन्सल करून टाकू. एक साइन कॅन्सल झालाय समजा इथं, म्हणजे स्क्वेअरचा एक साइन गेला, एक साइन हा पूर्ण कॅन्सल झाला. 2 पण कॅन्सल करून टाका. काय ठेवायचं? 2 देखील कॅन्सल करून टाकू. राहिला काय? cos x/sin x राहिलाय. cos x/sin x. तुम्ही 2 पद्धतीने चालू हे सॉल्व करू शकता. इथं काय केलंय त्यांनी?
कॉस एक्स दुसरीकडे घेतलाय साइन एक्स, तसं समजण्याची शक्यता म्हणजे समजायला थोडं अवघडच आहे. तर कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येतो, कॉट एक्स. इथे लिहिता येईना सध्या, ट्राय करतो तरी. माऊस सरळ जातोय. कॉट एक्स येणार बरोबर. इथे किंवा हे कॅन्सल झालं सगळं. इथे 2 पण गेला, इथला पण 2 गेला, इथला पण साइन गेला, सगळंच गेलं. हे कॉस अपॉन साइन दिसतोय का, कॉस अपॉन साइन इक्वल टू कॉट. आणि इथे इथे तर सगळे गेले, इथं 1 असणार, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू 1. कॉट एक्स इक्वल टू 1. कॉटची व्हॅल्यू 1 केव्हा असते, कॉटची व्हॅल्यू 1 केव्हा असते, पाय बाय 4ला. पाय बाय 4ला म्हणजे काय, एक्स इक्वल टू पाय बाय 4. कॉटची व्हॅल्यू 1 पाय बाय 4ला असते, म्हणजे एक्स इक्वल टू पाय बाय 4 आला आन्सर. ठीक आहे. हां, तर आता अजून 5 मिनिट राहिलेले आहेत. कुणाला काही आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये, आत्तापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही शंका असेल तर विचारू शकता. मी एक एक प्रॉब्लेम स्क्रोल करतो. 6 प्रॉब्लेम राहिलेत. आपला उद्या हा चॅप्टर संपेल. उद्या गुरुवार आहे, मग आपलं उद्या 3 वाजता असेल लेक्चर. आता समजून ठेवतो. आत्ता जस्ट जो प्रॉब्लेम झालाय त्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर अनम्यूट करून सांगू शकता. ओके. इथे वरचा प्रॉब्लेम चॅटमध्ये देखील टाकू शकता, तसं काही नाही. इथल्या वरच्या प्रॉब्लेममध्ये बघा, वरचा प्रॉब्लेम एकदा बघून घ्या. बोल. संशोधन लेफ्ट, मला वाटलं बोलतोय का काय. शिवानंद समजला. गुंड, वैभव गुंड समजलं का. हॅलो हॅलो, वैभव गुंड. आवाज येत नसेल तर चॅटमध्ये टाका. हॅलो, कुणालाच आवाज येत नाहीये का. पण कोण काही बोलतच नाहीये म्हणून म्हणलं. ठीक आहे, मी रेकॉर्डिंग तरी स्टॉप करतो सध्या. कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर